नालासोपाऱ्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे। रस्त्यांवर अजूनही पाणी साचलंय। नालासोपाऱ्याहून वसईकडे जाणाऱ्या आचोळे मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अतिवृष्टीनं नालासोपाऱ्यातल्या नागरिकांचं जनजीवन विस्कळीत करून टाकलेलं आहे। नुसतं विस्कळलेलंच नाहीये, तर नरक यातना भोगाव्या लागत आहेत। आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र मी ज्या ठिकाणी उभा आहे हा रस्ता आहे नालासोपारा वसईकडे जाणारा मुख्य रस्ता आचोळे। या रस्त्यावर ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी आपत्याही गुडघाभर पाणी आहे। पूर्ण परिसर जर बघितला तर पाणीच पाणी या परिसरामध्ये साचलेलं आहे। सर्व रस्त्यावरती पाणीच पाणी आहे। फुटपाथवरून नागरिकांना मार्ग काढताना, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना मार्ग काढत असताना काय हाल सहन करावे लागतात हे आपण आपल्या दृश्यामध्ये वास्तवामध्ये पाहू शकतो। या पाण्याची तीव्रता किती होती, वाहनं जात असताना पाण्याची स्थिती काय होती ही आपल्याला एकंदरीत लक्षात येईल। मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेल की समोरचं जर दृश्य दाखवलं तर हे नालासोपारा ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे आणि या ब्रिज खाली पूर्ण आचोळे असेल, तुळिंज असेल, सेंट्रल पार्क असेल, या सर्व रस्त्यावरती पाणीच पाणी झालेलं आहे। आता हे पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा आणि प्रशासनाने यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता नागरिक करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा।